नमस्कार मंडळी, मी सरिता देशमुख. आजच्या या आपल्या गप्पा गोष्टी धमाल या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या सेगमेंटमध्ये आपल्याला काही पाहुणे भेटायला आलेली आहेत आणि हा सेगमेंट सुरू करण्याआधी 2 शब्द आपण आपल्या मराठीपणावर बोलूया. आपली मराठी भाषा, आपली मराठी संस्कृती ही जपण्यासाठी, आपल्या मराठीपणाचं जतन करण्यासाठी अनेकांनी खूप प्रयत्न केले. त्यासाठी ही कमिटी फॉर्म झाली. त्या कमिटीच्या आधी, ही फॉर्म होण्याआधी लागणारे कष्ट त्या सगळ्यांनी घेतले. पण त्या सगळ्यांना आज आपण इथे नाही बोलवू शकत. पण नक्कीच त्यातले काही जणं आपल्याशी गप्पा मारायला इथे आलेले आहेत. कारण की आपल्याला एका गोष्टीची नक्कीच कल्पना आहे की आपली मराठी भाषा आपल्याला जपायला हवी, आपला मराठीपणा आपल्याला जपायला हवा. तर त्यासाठी आज आपले सगळ्यात पहिले व्यक्तिमत्व इथे आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांचं नाव आहे सौ मालविका ठाकूर. नमस्कार. आणि आपले दुसरे व्यक्तिमत्व असणार आहे सौ मेधा केळशीकर. नमस्कार. आपले तिसरे व्यक्तिमत्व आहे श्री सूरज सुवर्णा. आणि आजचे आपले चौथे पाहुणे आहेत श्री अनिरुद्ध काळेले. तर मग मंडळी, आता सुरुवात करूया आपल्या पहिल्या पाहुण्यापासून. मालविका, आजच्या या मंचावर गप्पा गोष्टी आणि धमाल या ठिकाणी तुमचे स्वागत आहे. आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि आजच्या या कार्यक्रमात आम्हाला असं कळलं आहे की तुम्ही ही कमिटी सुरू होण्याआधीपासनं आणि कमिटी झाल्यावर सुद्धा अनेक कामं केली. पण त्यासाठी तुमचं प्रेरणास्त्रोत्र काय होतं? आपल्या मराठी माणसांसाठी हे सगळं घडवून आणण्याचं, हे स्ट्रक्चर फॉर्म करण्यामागे तुमच्या भावना काय होत्या हे तुम्ही आमच्याशी शेअर कराल का प्लीज? हो हो, नक्की. मी मुंबईतच जन्मले म्हणून मला महाराष्ट्राची खूप गर्व आहे आणि सगळं तिकडे काय काय घडलं त्याचं मला खूप माहिती पण आहे शाळेतलं हिस्ट्री बुकमधून आणि तिकडे लोकल पॉलिटिक्स सगळं वाचून वगैरे. तर ते सेम संस्कार मला माझ्या मुलांना पण द्यायचं होतं. आणि इट्स ऑल्सो फन टू बी इन्वॉल्ड इन अ कम्युनिटी आणि टू पास दॅट ऑन टू others, not just the younger generation, also to share with other members. म्हणून त्याच्यासाठी आम्ही आलो तेव्हा एकदा असंच पिकनिकला भेटलो होतो. तिकडे मीता लाड, उदय लाड आणि स्नेहा साने, सुधीर साने आणि दीपा वाबळे आणि जगदीश वाबळे आणि आणखीन एक कुटुंब होती इकडे त्यावेळेत. आता ते पुण्याला परत गेलेत, वामन आणि अनघा कुबेर. तर तेव्हाच आम्ही असंच बोललो की गणपतीचं काय करायचं का इकडे, नेहमी असं काय आहे का, कोण करते सार्वजनिक गणपती? म्हणाले नाही. तर आताच नुकतंच तेव्हा HTCC फ्लोरीमध्ये टेम्पल दे हॅड बिल्ट आणि ते म्हणाले हो वी कॅन यूज दॅट. म्हणून आम्ही मग सगळे एकत्र असंच फोन करून सगळ्यांना कन्वे केलं आणि आम्ही ब्रिंग अ प्लेट करून त्या दिवशी गणेश चतुर्थीला 1995 मध्ये आम्ही तिकडे भेटलो. आणि देर वर अ गुड नंबर ऑफ पीपल, म्हणजे 20-25 फॅमिलीज होते ज्यांना म्हणजे मुंबईहून आलेले, महाराष्ट्राहून आलेले. तर आम्ही तिकडे वी डीड आणि वी फेल्ट व्हेरी नाईस, म्हणजे देवाचं काहीतरी केलं. आणि गणेश चतुर्थीचं स्पिरिटच वेगळं असतं महाराष्ट्रात, ते वी कुड फील दॅट असं. आणि त्याच्यानंतर असंच पुढे गेल्यानंतर मग 1997 मध्ये दिवाळी करायचं म्हणून मेधा, स्नेहा आणि मीतानी असं त्याच्यावर दे प्लॅन. आणि असंच दिवाळीच्या वेळेला पिकनिक करायला इट इज परफेक्ट आउटडोर्स म्हणून ते प्लॅन केलं होतं. आउटडोर वी हॅड फराळ वगैरे सगळं डिटेलमध्ये आणि इंडियन डिशेस सगळं. आणि तेही खूप मजा आली आणि वी ऑल लव्ड दॅट. म्हणजे अरे रे रे. आणि मुलांनाही खूप स्पार्कलर्स वगैरे आणले होते आणि त्यांना म्हणजे आवडलं. न्यू सॉर्ट ऑफ सेलिब्रेशन इकडे. कारण दरवेळेला असं सुट्टीला जायला मिळत नाही इंडियाला ते सण वगैरे सेलिब्रेट करायला. हो ना. आणि त्याच्यानंतर इन 1999 नितीन ठाकूर, माय हजबंड, ही डिसाइडेड दॅट वी शुड होल्ड दिवाळी कार्यक्रम समवेअर इनडोर्स. आणि सो वी ऑल एग्रीड, कारण त्याच्यामुळे वी कॅन डू डेकोरेशन, कंदील आणि वगैरे, आणि बायकांना पुरुषांना सजून वगैरे फील दॅट फेस्टिवल स्पिरिट सारखं ते आम्ही केलं होतं. आणि ACT गव्हर्नमेंट कडून परमिट घेऊन वी हॅड अनार आणि जमीन चक्कर सारखे अगदी म्हणजे नॉट द नॉइझी वन्स बट सॉफ्ट फायर क्रॅकर्स वी हॅड.
त्याच्यानंतर इन 2002 Nitin Thakur decided that we should also plan Holi. It is normally celebrated in March आणि outdoor picnic सारखं करून आणि I made 25 पुरण पोळीज आणि अरे वा. there were good number of Marathi छान. people by then and then we enjoyed that. म्हणजे मस्त. outdoor म्हणजे you can also go for a walk, have other games. क्रिकेट सारखं पुरुषांना खेळायला खूप आवडतं ते सगळं आम्ही केलं होतं. आणि त्या काळात आम्ही इंडिव्हिज्युअल्स यूज टू कम फॉरवर्ड अँड टेक ऑन आणि डू अन इव्हेंट. म्हणजे हे कोणीतरी एक दिवाळी कार्यक्रम कोऑर्डिनेट करणार एक फॅमिली आणि दे वूड ईमेल एव्हरीवन आणि सगळं माहिती सांगून आणि देन वी वुड मीट. आणि गणेश चतुर्थीला एक कोण करणार असं. आणि मग गणेश चतुर्थीच्या वेळेला इन 1996 वी डिसाइडेड टू हॅव पूजा. मेधा सजेस्टेड वी शुड हॅव पूजा ड्युरिंग द वीकेंड. तर त्यावेळेला माणिक दातार म्हणून आहे, त्यांनी पूजा सांगितली आणि तिने 2-3 वर्ष ते केलं. आणि एक वर्षी विनायकनी सुद्धा पूजा सांगितली. तर वी हॅव हिज कॉन्ट्रीब्युशन ऑल्सो. ते मग ते लाईक इट जस्ट फेल इन प्लेस आणि एक कसं पॅटर्न सेट झालं गणपतीचं. हां. आणि मग नंतर काळे आय थिंक दे केम इन अ लिटल लेटर अँड देन मकरंद काळे ऑल्सो टूक इनिशिएट. आणि ते होळीच्या कार्यक्रमानंतर देर वॉज अन ऑफर. आय थिंक दुर्गा बॉट दी ऑफर फॉर रेडिओ प्रोग्राम फ्रॉम वॉट आय रिमेंबर. आणि मराठी रेडिओ कार्यक्रमाचं सुरू झालं. अरे वा. त्याच्यात तर खूप एन्थुझियास्टिकली लोकांनी म्हणजे न्यूज भाग मध्ये घेतला. भाग घेतला आणि दे यूज टू कोऑर्डिनेट आणि मी ऐकायची. पण इट वॉज रिअली फन. म्हणजे खरंच आम्हाला सुंदर एवढं आठवणी. असं प्लॅटफॉर्म मिळालंय रेडिओ कार्यक्रमासाठी. सो दॅट देन बाय द टाइम वी रीच 2003 असं म्हणजे एक कोर हे पॉप्युलेशन आलं होतं इकडे, सेटल झालं होतं, फॅमिलीज होते आणि इंडिव्हिज्युअली कोऑर्डिनेट करणं शक्य नव्हतं कार्यक्रम. म्हणून जगदीश वाबळे आणि नितीन फ्लोटेड दी आयडिया ऑफ हॅव्हिंग अन इनफॉर्मल कमिटी. तर ते इनफॉर्मल कमिटी 5 लोकांचं ते 2003 मध्ये ते केलं आणि दॅट ऑल्सो लाईक वॉज अ सक्सेस. आणि the committee members would coordinate. There were no office members. It was just informal. कोण असं treasurer, president वगैरे ते कोण नाही. आणि that was good. आणि so that looking at all that, when Medha came on the committee, she probably thought that हे असं आणखीन it's all set. So it's time to make it a formal thing. आणि ACT governmentला approach करून she decided to do that. So this is all the steps we took, like the small steps we took, and that has brought us where we are Together, now. yeah. And all these events, they built a nice foundation to go ahead with registration with confidence. नाही खरं आहे. म्हणजे तुम्ही हे सगळे अनुभव आमच्याशी शेअर करताय त्याबद्दल खरंच आभार. पण कारण जे लोक आपली संस्कृती विसरतात ते काळाच्या ओघात दडून जातात आणि आपली संस्कृती खरंच कधी विसरू नये. आणि तुम्ही हे सगळं फॉर्मेशन करताना स्वतःचाच नसून तुमच्या फ्रेंड्सचाच विचार न करता पूर्ण कम्युनिटीचा विचार केला, याबद्दल खरंच तुमचे आभार. कारण फॅमिलीज कमी होते आणि तेव्हा टू टेक ऑफ मे बी इट वॉजंट पॉसिबल पूर्वी. मग जसे जसे फॅमिलीज यायला लागले, क्रिटिकल नंबर्स मिळाले, मग ते असं ऑन अ बिगर स्केल दे कुड होल्ड. आणि रजिस्ट्रेशन वगैरे करताना आणि नाव सुचव काय म्हणजे मंडळाचं नाव काय ठेवायचं ते असं विचारत होतो आम्ही ईमेलवर. तर स्नेहा आणि विनायक वर द वन्स हू सजेस्टेड वी शुड हॅव राजधानी इन दॅट. Which makes so much sense. I feel, because we are based in Canberra. Definitely. Yes. So it was a good step. And I think Medha will add more. I'll pass it on to her. नक्कीच. Thank you so much. नो वरीज, यू वेलकम. नमस्कार. आमच्याशी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तर मग मंडळी, आता वळूया आपल्या दुसऱ्या पाहुण्याकडे. आणि आपलं आजचं दुसरं व्यक्तिमत्व आहे सौ मेधा केळशीकर. नमस्कार मेधा, तुमचं आजच्या या आपल्या RMCCच्या मंचावर गप्पा गोष्टी धमाल या सेगमेंटमध्ये हार्दिक स्वागत आहे. या सेक्शनमध्ये आम्ही तुम्हाला काही अशी प्रश्न विचारणार आहोत. आम्हाला असं कळलं आहे की अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की ही कमिटी फॉर्म करण्याआधी
तुमचा खूप मोलाचा वाटा आहे. तुम्ही कॉन्स्टिट्यूशन जे लिहिलं आणि हे एक स्ट्रक्चर फॉर्म केलं आणि तुम्हाला ह्या सगळ्या आयडियाज कुठनं आल्या की हे सगळं कमिटीसाठी करावं म्हणजे, आणि तुमच्या अविस्मरणीय आठवणी तुम्ही आमच्याबरोबर शेअर कराल का? आणि थँक्यू मालविका, खूपच छान तिने आधीचं सगळं मी नक्कीच. विसरूनच गेले होते सगळं आपली जर्नी सगळी, पण सगळं परत आठवलं. मालविका छान बोलली सगळं. नाही हे आमचं हे छान चाललं होतं असं इन्फॉर्मल बेसिसवर, आणि तसं काही गरज नव्हतीच कारण का तेव्हा जेमतेम 15-20 फॅमिलीज कमी होत्या आणि असं गरज नव्हती फॉर्मलाइज करायची. पण मी 2005 मला वाटतं की मी एका बेंगॉली कल्चरल प्रोग्रामला गेले होते आणि त्यांनी खूप छान तो प्रोग्राम केला होता ऑर्गनाईज, आणि अगदी स्टेज आणि हॉल हायर केलं होतं सगळं. तर मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला हे कसं जमलं सगळं, तर ते बोलले की नाही आम्हाला ग्रँट मिळते, आमचे असोसिएशन आहे आणि आम्ही 4 वर्षापासून हे असोसिएशन केलं आणि दरवर्षी आम्ही अप्लाय करतो आणि आम्हाला कल्चरल ग्रँट मिळते. तर मग जेव्हा ते असं बोलले तर मी विचारलं की त्याच्यासाठी काय करायला लागेल आम्हाला, तर तेव्हा ते बोलले की नाही तुम्हाला असोसिएशन फॉर्म करायला लागेल. तर मग हेच सगळे जे मंडळी होते ना, मग तिथे ही मांडली आयडिया की आपल्याला असोसिएशन फॉर्म करायला लागेल, जरी आपल्याला हे जरा प्रॉपर स्केलवर, कारण का नेहमी ते हॉल मिळते की नाही, मग कोणाच्या नावावर हॉल घ्यायचा आणि मग पर्सनल लोकांना असं की नावं द्यायला लागतात आणि मग हॉलचे डिपॉझिट्स आणि इनफ पैसे आहेत की नाही, हे सगळ्याची नेहमी मारामार असायची. तर म्हणून मग ठरवलं की चला आपण असं फॉर्मलाइज करू. आणि असोसिएशन तेव्हा मेन हेतू हाच होता की आपल्याला ग्रँट मिळाली तर आपल्याला कॉन्फिडन्सनी हे प्रोग्राम करता येईल. आणि दुसरं ट्रिगर होतं की आम्ही सिडनीचे मेंबर होतो कित्येक वर्ष जेव्हापासून आम्ही आलो होतो, आणि सिडनीचे सगळं बघून असं वाटायचं की अरे सिडनी इतकं छान करतंय आणि आम्हाला प्रत्येक वेळा सिडनीला धावून सगळे अटेंड करायला लागतात प्रोग्राम. तर आपण कॅनबरामध्ये आता बऱ्यापैकी 15-20 फॅमिलीज झालेत आणि आता आपण करायला हरकत नाही कॅनबरात. आणि तिसरं म्हणजे की जेव्हा ओव्हरसीजून कोण आर्टिस्ट यायचे तर आम्हाला इतर असोसिएशनच्या नावाखाली प्रोग्राम ठेवायला लागायचे. तामिळ असोसिएशन आणि होते त्यांचं नाव घ्यायला घ्यायचं हो, कारण का वी डिडंट हॅव एन आयडेंटिटी. सो हे सगळं विचार करून कॉन्स्टिट्यूशनचा इनकॉर्पोरेशनचा विचार केला 2005 मध्ये, आणि 2006 पर्यंत वी गॉट इनकॉर्पोरेटेड. तोपर्यंत कमिटीज असं म्हणजे इन्फॉर्मल बेसिसवर सगळं होतं. आणि विनायक शुक्ला परत ही गेव अ बिग सपोर्ट, कारण का नेहमी हे प्रोज अँड कॉन्स असतातच ना, की आपल्याला मग ऑडिटिंग अकाउंट्स ठेवायला लागतील, मग ते हे सगळं फार जास्त होते. आपण फक्त 15-20 फॅमिलीज आहोत, हे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला हवेत का, आणि पण सगळ्यांनी सपोर्ट केलं आणि मग ते छान झालं. आणि काही अविस्मरणीय आठवणी, जे कार्यक्रम तुम्ही ठरवलेत कमिटीमध्ये आपल्याला हे करायचे आहेत आपल्या लोकांसाठी, तर त्याच्या आयडियाज तुम्हाला कुठनं आल्या? म्हणजे हे 3 दिवाळी, गणपती आणि 3-4 कार्यक्रम आधीपासून करत होतो ना, आणि म्हणून मग ठरवलं की आपण जेव्हा ते असो, एक ऑप्शन होतं की अगदी सिम्पल ठेवायचं आपलं कॉन्स्टिट्यूशन आणि असोसिएशन रूल्स आणि काही त्याच्यात मेन्शन नाही करायचं. पण थोडं मी बघत होते काय चाललंय सिडनीला आणि हे सगळं, आणि त्यांच्या असोसिएशनला एस्टॅब्लिश होऊन बरेच वर्ष झाली होती. बेंगॉली असोसिएशनच्या लोकांशी मी बोलले आणि तिथे थोडं कुजबूज अशी चालू झाली होती. तर मग असं ठरवलं की नाही, शक्यतो आपण जितकं क्लिअर करू शकू आपले रूल्स तेवढं फ्रेमवर्क एस्टॅब्लिश केलं तर म्हणजे पुढे जाऊन सगळ्यांना म्हणजे नवीन इश्यूज येणार नाही. आणि म्हणून ठरवलं की नाही, मिनिमम हे 4 कार्यक्रम ठेवायचे वर्षाला, आणि ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये आम्ही घातले. हो, रेडिओ, गणपती, दिवाळी आणि कल्चर. नक्कीच की मिनिमम कमिटी म्हणजे नुसती फॉर्म नाही व्हायची, जे मिनिमम हे 4 कार्यक्रम करायचे. आणि मग हे पण सांगितलं आम्ही की 30 लोक नको याला कमिटीवरती. मी विचारणार होती त्याबद्दल, कारण एक क्लॉज आहे की आपल्याला नवीन लोक लागतात, पण तो तुम्ही टाकला त्यावेळेस, तर त्याच्या मागची काय छोटीशी कहाणी? तेच म्हणजे काहीतरी खूप मोठं एक झालं होतं प्रकरण तिथे सिडनीला.
तर मग त्याच्यावरतून धडा शिकलो आणि सांगितलं की नाही, आपल्याला तसं नको आहे, आपल्याला नवीन ब्लड पाहिजे, नवीन आयडियाज पाहिजेत. आणि म्हणून तो क्लॉज असा टाकला की कोण पण एक व्यक्ती दोन टर्म नंतर परत तिसऱ्या टर्मला जाऊ नाही शकत, ओके. असं करून. आणि मग जसे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आता हे सूरज आणि अनिरुद्ध पण ऍड करतीलच, कसे कसे थोडे चेंजेस केले हळू. पण हे खूप म्हणजे आता किती 16 वर्ष झाली आणि खूप बरं वाटतं बघायला की 3 out of 4 Exactly. कार्यक्रम अजून चालू अजूनही होत आहेत. आणि म्हणजे हौशीनी आणि खूपच म्हणजे अगदी त्यांनी खूप छान केलं. म्हणजे आयडियली त्या 4 पैकी अगदी. कुणाला ते 3 बदलायचेच नाहीयेत, त्यांना ते हवेत आणि 15 वर्षापासून ते सातत्याने होत आहेत. तर याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद, कारण त्यावेळेस तुम्ही तो विचार केला आणि आज आपल्याला, कारण अनेक मेंबर्स ऍड झालेत आता आणि ते सगळे नवीन आहेत, पण हे स्ट्रक्चर बनल्यामुळे बाकीच्या कमिटीजला हे सोपं जात आहे. त्याबद्दल खरंच धन्यवाद. मी एकटी म्हणजे मी फक्त पुढाकार घेतला, बाकी सगळे आता एकदा ड्राफ्ट केला तर आम्ही सगळं ईमेल वरतून सगळ्यांना पाठवायचो की हा ड्राफ्ट आहे आणि मग आता तुम्हाला काय वाटतं, की सगळ्यांचं इनपुट होतं, जे सगळे होते तिथे सगळ्यांचं इनपुट होतं. नाही, नक्कीच सगळ्यांनी खूप कष्ट काढले. आपण सगळ्यांना नाही इथे बोलवू शकलो आज, पण आपल्यासोबत जे 4 लोक आले ते आपल्याला एक फेअर आयडिया देणार आहे, की कारण नवीन लोकांना ह्याची कल्पना नाहीये की हे कसं सगळं घडून आलं. त्यामुळे आपल्याला एक थोडं बॅकग्राऊंड आज कळेल. तर त्यामुळे इथे येऊन तुमच्या आठवणी आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला तर मग वळूया आजच्या आपल्या तिसऱ्या पाहुण्याकडे. आपले आजचे तिसरे पाहुणे आहे श्री सूरज सुवर्णा. तर मग सूरज, आज आमच्या या RMCCच्या गप्पा गोष्टी धमाल या सेगमेंटमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या या सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत, कारण कुठलाच कार्यक्रम हा पैशाशिवाय होत नाही. आणि आम्हाला असं कळलंय की हा कमिटीचे सगळे कार्यक्रम घडवून आणताना तुम्ही खूप प्रयत्न केले. ग्रांट मिळवणे, ग्रांट ॲप्लिकेशन्स करणे किंवा पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्सेस करणे, या सगळ्यांसाठी तुमची खूप मदत झाली. पण हे सगळं करताना तुम्हाला ज्या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले, मराठी माणसांना एकत्र करावं लागलं आणि सोबत हे सगळं काम पुढे न्यावं लागलं, हे सगळं करतानाच्या तुमच्या ज्या आठवणी आहेत त्या तुम्ही आमच्याशी शेअर कराल का प्लीज? विथ द ग्रँड असं झालं होतं की जसं मेधा म्हणाली होती की बिकॉज वी वर अ स्मॉलर असोसिएशन, वी डिडंट हॅव दॅट कॅपॅसिटी टू अट्रॅक्ट ओव्हरसीज आर्टिस्ट कमिंग टू कॅनबरा. तर आम्ही आयदर वी हॅड टू गो टू सिडनी टू वॉच द परफॉर्मन्सेस अँड देयर वॉज नो अदर ऑप्शन. तर तेव्हा वी गॉट न्यूज की आता नाव दॅट यू आर इन कॉर्पोरेशन विल बी एलिजिबल टू अप्लाय फॉर द ग्रँट्स. आणि ते ग्रँट्सच्या रिक्वायरमेंट्स असं होतं की म्हणजे ACT गव्हर्नमेंटच्या इट यूज टू बी कॉल्ड पार्टिसिपेशन मल्टीकल्चरल ग्रँट. आणि बेसिकली द रिक्वायरमेंट्स वर की प्रमोट कम्युनिटी पार्टिसिपेशन, प्रमोट कल्चरल डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन. आणि माझ्या मताने आय थिंक वी आर डुईंग ऑल ऑफ दॅट. कारण तुम्ही बघितलं तर इफ यू सी ऑल द प्रोग्राम्स दॅट वी डू, त्यांच्या the underlying theme of all of that is culture. And it doesn't necessarily have to be Marathi culture, although we are definitely, majority of that is, but the underlying thing is culture. So we are promoting, you know, whether it is singing, acting, all sort of performances we are promoting, encouraging. And what that does is that gives a platform for any new families that are coming to Canberra. They know that okay, there is this familiar place की आम्ही इथे येऊ. आणि वी हॅव नाव कॅनबरा मराठी, त्याचं व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुकच्या प्रेझेन्स आहे, वेबसाईट आहे. कारण आम्ही जेव्हा आलो तेव्हा मेधाचे सासरे केलशेकर काका काकी, वी वर लकी की ते होते. सो इनफॅक्ट दे केम अँड पिक्ड अस अप अँड टुक अस टू देअर होम. सो वी न्यू समबडी and when they introduced us to Nitin Malvika. But now whenever a new family comes to Canberra, they know की अच्छा हे असोसिएशन आहे, आमच्या गणेश चतुर्थी किंवा दिवाळी ऑल कार्यक्रम आहे. आणि देन दे नो की चला जॉब शोधणं किंवा एनी क्वेश्चन्स की सेटल कसं, म्हणजे घर कसं, यु नो यू आर बायिंग अ हाऊस, सेलिंग अ हाऊस, ऑल ऑफ दॅट गेट्स काय प्रोसेस सगळी. सो ते अँड गंमत असं होतं की जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम अप्लाय केलं ग्रँटसाठी, तेव्हा म्हणजे डिलिजंटली असंच
रिझन्स दिलं, कारण दॅट वॉज द ट्रूथ की आम्हाला ओव्हरसीज आर्टिस्टला यायचं, म्हणजे वी वॉन्टेड टू अट्रॅक्ट देम इन टू कॅनबरा, पण इट गॉट नॉक बॅक, म्हणजे अँड वी डिडंट नो की काय झालं, लाईक व्हॉट हॅपन. आणि then I went on that website and I saw that okay, most of the associations that had got the grant, they had like just one theme, Festival of Lights, Festival of Lights. तर I was like okay, maybe then we have to change our approach, कारण we are still doing the right thing. आम्ही ते दिवाळी करतो, सगळं करताय. all we do cultural program. So we changed our approach and made the application accordingly. Okay. आणि तेव्हापासून then we started getting that grant. आणि then Anirudh also pitched in, तो help केला. आणि नंतर आता now the new committees, आता मंदार also helped in the last time आम्ही हो, grantला नक्कीच. apply केला. So what that has done is की आम्ही, if I'm not mistaken and these guys can correct me, पण we had दिलीप प्रभावलकर come, आरती अंकलेकर, आणि the first time मराठी play सुखांशी भांडतो आम्ही, that play आम्ही बेलकॉन थिएटरमध्ये बसवलं. So that was a big thing, Big like thing. a live performance. So we were all very proud. आणि दुसरं that राजधानी रेडिओ जे मालविका mentioned, just one point I wanted to add की ते जे सुरुवातीने जे सेट केलं ते अजय लिमये, मग सुधीर साने, विनायक शुक्ल आणि मग संयोगिता आणि स्नेहा. So they were the core group that started that Rajdhani radio, and then that we incorporated into the constitution as well. And that I think it went on for at least 6 years, which was a good thing, like it was a great achievement. आणि मग इन्शुरन्स बद्दल असं होतं की wherever you go to book the hall, it had changed, the rules had changed ki now you can't just book the hall without public liability insurance. तर आधी, and we could not afford it, म्हणजे तेव्हा मी पब्लिक ऑफिसर होतो, so I was tasked with that responsibility. आणि मी AON कडे गेलो, they was the only people who would do this kind of funding for a community association, and their charges were upwards of $1,000. So we didn't know what to do. right. तेव्हा लकीली एक छोटासा ऑर्गनायझेशन होतं, ते थियो मल्टीकल्चरल हॉलमध्ये, कॉल्ड CMCF, म्हणजे कॅनबरा मल्टीकल्चरल कम्युनिटी फोरम. तर वेन I had gone and inquired there, they had a very reasonable coverage, like 550 मध्ये they, for a whole year. They were देणार insurance. Okay. कारण त्याच्या आधी what we had done was we had joined FinAct, like the Federation of Indian National ACT, आणि we were using their insurance, म्हणजे under that umbrella. But we wanted to have something of our own, so that if we want Definitely. freedom So that you होतं. could use. Correct. So that was a good thing, and I remember एकदा when I was standing in the line to give our, कारण हे associationच्या annual return सगळं you have to give, and तेव्हा it was paper forms, you had to go. तर तेव्हा I remember, I think it was the Telugu Association, somebody was standing behind me, and they were doing that same thing, paying more than $1,000. Oh. So I remember telling them that why don't you do this Go thing there. and Okay, do save that. some money. Oh. So I think collectively now, with all of this, like the grant, insurance, and all the efforts that these guys have done in terms of forming that structure, the constitution, now I think we are in a good state, and we are going forward in a good state, getting more and more people coming together. So सूरज, मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या अप्लिकेशन्स तुम्ही केल्या, ग्रँट अप्लिकेशन्स, पण या ग्रँट अप्लिकेशन्समुळे आपल्याला अजून काय काय फायदे झाले? नाही, दॅट्स अ गुड पॉईंट. कारण एक म्हणजे आधी मी जे सांगितलं होतं ग्रँटबद्दल, पण एक दुसरं इम्पॉर्टंट हे होतं की वी वर एबल टू एनहान्स, म्हणजे Right. आपला जे कल्चरल प्रोग्राम्स जे आधीचे होते, नाव वी हॅव बीन एबल टू बुक अ व्हेरी गुड थिएटर, म्हणजे Venue, आता right. गंगालेन थिएटर फॉर एक्झाम्पल, आणि वी आर एबल टू ॲक्सेस साऊंड सिस्टम्स Right. किंवा काही प्रॉप्स हवं तर Stage. वी आर एबल टू प्रोव्हाइड ऑल ऑफ दॅट. Right. तर आधी वी डिडंट हॅव दॅट ॲक्सेस टू द ग्रँड, सो नाव द क्वालिटी ऑफ आर परफॉर्मन्सेस, अँड इवन म्हणजे ते लहान मुलं जेव्हा दे आर परफॉर्मिंग, they are also getting that stage Right. because of these Yes. funding that we have got. Exactly. So now they are also going there and freely performing, कारण they know that okay, the quality of the equipment, sound system and all is very good, कारण आम्हाला we have access to these funds. So I think it has played a very significant role Yes. आपला cultural programs
साठी. So I think that's a good thing. नाही, नक्कीच आपल्या कल्चरलच्या प्रोग्राम्सची क्वालिटी ही वाढलेलीच आहे, कारण आपल्याला असं प्लॅटफॉर्म मिळवून दिलं, त्यामुळे ह्या ग्रँट अप्लिकेशन्स खरंच खूप महत्त्वाच्या आहे. थँक्यू. Thank you. तर मग मंडळी, आता वळूया आपल्या चौथ्या पाहुण्याकडे, आणि आपले चौथे गेस्ट आहेत आजचे श्री अनिरुद्ध काळेले. हॅलो. नमस्कार अनिरुद्ध. आणि आज या RMMCच्या मंचावर आपल्या या गप्पा गोष्टी धमाल या सेगमेंटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आणि काहीही सुरुवात करण्याच्या आधी अनिरुद्ध, या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी ऐकून अनिरुद्धला नक्कीच जुन्या आठवणी ताज्या झाल्या असणार आहेत, हो. आणि अनिरुद्धकडे खूप काही शेअर करायला असणार आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर मग माझा तुम्हाला प्रश्न आहे की जसं सूरजने आपल्याला सांगितलं की ग्रँट अप्लिकेशन करताना त्यांनी ज्या काही प्रोसेसेस फॉलो केल्या, पण आम्हाला असं कळलं की तुमचा खूप मोठा वाटा आहे त्यामध्ये, कारण की ते ग्रँट अप्लिकेशन प्रोसेस करून ते एक्सपेंडिचर कसे दाखवायचे आणि कमिटीला ते स्ट्रक्चर एक कसं फॉलो करायचं, यामध्ये तुम्ही वेळोवेळी अनेकांना मदत केली. तर प्लीज तुमचे काही एक्सपिरियन्सेस आम्हाला सांगा. ठीक आहे. आय थिंक म्हणजे मी परत थोडंसं मागे जातो. 2005-06 त्यावेळेला वी केम अराउंड इन 2000 आम्ही इथे आलो. त्यावेळेला हे सगळं सुरू झालं होतं, कार्यक्रम चालू होते. नितीन मालविका, मेधा, तुळपुळेज आणि म्हणजे सिनियर तुळपुळे आणि ते सगळे असे बरेच लोक कार्यक्रम करत होते, इंडिव्हिज्युअली करत होते. मग 2003-04च्या वेळेला असं इन्फॉर्मल कमिटीसारखी झाली होती. आणि मग 2005मध्ये मला आठवत आहे कमिटी होती. त्यावेळेला 5 लोक होते कमिटीमध्ये, आणि त्याच्यामध्ये मेधा, श्याम होते, विनायक तर होताच. विनायकचं तर मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, खूपच. सतीश मोडक होतं, संदीप कुलकर्णी होते, आणि आणखीन एक होता योगेश मुळे. हां, योगेश मुळे. तर तीची टीम होती, टीम होती. आणि मग त्यावेळेला त्यांनी ते डिस्कस केलं, आणि ते फॉर्मेशन म्हणजे झालं, कॉन्स्टिट्यूशन पुढे करायचं आणि काय नाही वगैरे करायचं, हे सगळं चालू होतं. आणि मग ते पुढे झालं. आणि मग जूनमध्ये मला आठवत आहे, कारण त्यावेळेला मग नवीन कमिटी, नवीन पहिली कमिटी म्हणता ना, RMMC राजधानी मराठी मंडळाची जी कमिटी आहे ती जूनमध्ये इन्कॉर्पोरेशन झालं होतं. त्यावेळेला ते इन्कॉर्पोरेट झालं. त्या ग्रुपमध्ये जे पहिल्या कमिटीमध्ये मला आठवत आहे मिसेस सुनीता साठे त्या प्रेसिडेंट होत्या, कल्पना चांदेकर होत्या त्याच्यामध्ये, शिल्पा काळेले, शी वॉज द ट्रेझरर, आणि सूरज ऑब्विसली पब्लिक ऑफिसर. येस. संध्या तुळपुळे होती, आणि शिरीन साने होती त्यावेळेला त्या म्हणजे फर्स्ट RMMC कमिटीमध्ये. आणि गंमत अशी आहे की त्यावेळेला 7वा मेंबर पण होता, पण ऑफिशियली टाकता येत नाही त्यावेळेला. पण त्या मिसेस माणिक दातार त्या शी वॉज लाईक अ कन्सल्टंट टू द इन्कॉर्पोरेशन इन दॅट पर्टिक्युलर इयर. ओके. तर मग त्यांनी सगळं ते पुढे चालवलं. आणि मग जसं सूरज म्हणाला की मग आम्ही ग्रँट्स वगैरे अप्लाय करायला सुरुवात केलेत, आणि मग त्याच्यामध्ये कसं दाखवायचं ग्रँट, आणि कसे पैसे घ्यायचे, खर्च कसे करायचे आहेत, आणि ते सगळं त्याच्यामध्ये मग आम्ही इन्व्हॉल्व्ह झालो थोडंसं. ओके. पण मला अजून एका गोष्टीबद्दल विचारायचं आहे की मी असं ऐकलं होतं की काही कठीण क्षण पण आलेत कमिटी फॉर्म केल्यानंतर, की ही कमिटी पुढे कशी कंटिन्यू होणार हे पण आमच्या ऐकण्यात आहे. त्याबद्दल तुमच्या आठवणी प्लीज शेअर करा. एक मला आठवतं आत्ता, म्हणजे आता कमिटी फॉर्म्स झाल्या ऑफिशियल 6 लोक एका दरवर्षी आहेत असं ठरलं होतं. आणि मग तेच रेग्युलर जे काय 15-16 जे लोक म्हणजे फॅमिलीचं तेच रेग्युलरली त्या कमिटीमध्ये गोलगोल दरवर्षी यायचे, आणि 1-2 नवीन मेंबर असायचे. आणि इट यूज टू गेट क्वाईट चॅलेंजिंग. म्हणजे असं दरवेळी कल्चरला असं लोकांना टेन्शन असायचं, कल्चर कार्यक्रममध्ये आता लंच ब्रेकच्या वेळेला काय आपल्याला हात वरती करावं लागणार की काय, असं वगैरे होत होतं. आणि मला वाटतं 2017च्या वेळेला असं झालं की कोणी हात वरती केलाच नाही, आणि 3 नवीन लोक तयार झाली होती. पण आपल्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे 3 नवीन आणि 3 जे कमिटीमध्ये आधी येऊन गेले आहेत कंटिन्युएशन करता अशी हवी होती. कोणी हात वरती करायला तयार नाही. आणि सूरज आणि माझं डिस्कशन चालू होतं, आणि मग सूरज म्हणाला की आता काही खरं नाही आपल्या कमिटीचं. ईमेल्स वगैरे पाठवून झाले होते, कल्चरमध्ये विचारून झालं होतं, आणि बेसिकली अशी सिच्युएशन आली की आता काय की आता आपल्याला RMMC डिझॉल्व्ह करावं लागणार की असं, म्हणजे एकदम अशी सिच्युएशन आली होती. आणि त्यावेळेला तो एक वर्ष होता. त्यावेळेला मग मी नितीनला विचारलं, अजयला विचारलं, आणि वी जम्प्ड ऑन द बँड वॅगन त्यावेळेला त्या वर्षी. आणि बाकी जे लोक होती त्यांच्यावर मग कमिटी फॉर्म केली आम्ही. आणि मग त्याच्यानंतर आता आपण बघतोच आहोत
आता इट इज नाव व्हेरी सक्सेसफुल आणि म्हणजे 7 ते 8 9 मेंबर पण व्हायला तयार आहेत त्याच्यामध्ये आणि वी हॅव टू नाव की ठीक आहे आता कंट्रोल करूया आपण नाही, विल कीप इट गो फॉर नेक्स्ट इयर नाही मस्तच नाही अनिरुद्ध खरंच आणि इट इज रिअली डुईंग वेल आय मीन यू गायज आर डुईंग सो वेल आता Thank you. मागच्या कमिटीने पण काय मस्त कार्यक्रम वगैरे केले सुंदर आणि एव्हरीबडी इज सो एन्थुझियास्टिक नाव सो इट इज ग्रेट नाही खरंय पण ह्या कमिटीज आणि एवढा उत्साह आलाच नसता जर या स्ट्रक्चर मागे तुम्हा सगळ्यांनी एवढी मेहनत घेतली नसती त्यामुळे खरंच त्यासाठी धन्यवाद आणि तुम्ही तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केले त्याबद्दल नक्कीच धन्यवाद थँक्यू थँक्यू तर मग मंडळी आपला आजचा हा कार्यक्रम इथे या सगळ्यांनी आपल्याला भरपूर माहिती दिली आणि हे इनकॉर्पोरेशन फॉर्म करताना त्यांचे अनुभव शेअर केले त्याबद्दल आपण सगळे त्यांचे खूप आभारी आहोत खरं तर हे सगळं घडवताना मराठी माणसाचा मराठीपणा त्यांनी सगळ्यांनी जपला आणि आज आपण बघतोय की आपल्याला सगळे कार्यक्रम एन्जॉय करायला मिळत आहेत त्यामुळे मी या सगळ्यांचे आभार मानून ही मुलाखत इथे संपवते धन्यवाद